मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की जर तुम्ही सकाळी 8 वाजण्यापूर्वी एक अगदी साधा, घरात सहज मिळणारा पदार्थ खाल्ला, तर तुमच्या पायांचे स्नायू तब्बल 10 वर्षांनी अधिक तरुण, मजबूत आणि स्थिर वाटू शकतात? आणि इथे मी कुठल्याही औषधाची, इंजेक्शनची किंवा महागड्या सप्लिमेंटची अजिबातच गोष्ट करत नाहीये. मी बोलतीये अशा एका अत्यंत सोप्या, नैसर्गिक आणि सर्वसामान्य पदार्थाबद्दल, जो बहुतेक वेळा प्रत्येकाच्या घरात असतो. कधीतरी आपल्या डोळ्यांसमोर येतो, पण सकाळी उठल्यानंतर आपण नकळत त्याकडे दुर्लक्ष करतो. सर्वात दुःखाची गोष्ट म्हणजे आपल्याला हेच कळत नाही की हा पदार्थ आपल्या पायांसाठी, स्नायूंकरिता आणि चालण्याच्या क्षमतेसाठी किती अमूल्य ठरू शकतो. अलीकडील संशोधन स्पष्टपणे सांगते की जर हा पदार्थ नियमितपणे सकाळच्या नाश्त्यात समाविष्ट केला, तर विशेषतः 60 वर्षांवरील व्यक्तींमध्ये पायांची ताकद टिकून राहते, शरीराचा तोल राखण्याची क्षमता वाढते, रात्री अचानक येणाऱ्या पायांच्या मुंग्या, कळा आणि वेदना लक्षणीयरित्या कमी होतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पायांमधील स्नायूंची झीज तब्बल 72% थांबवता येऊ शकते. हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आज लाखो वृद्ध लोक नकळत अशा अवस्थेत पोहोचतात जिथे त्यांना चालण्यासाठी वॉकर, व्हीलचेअर किंवा कायम दुसऱ्याच्या आधाराची गरज भासते. ही परिस्थिती अत्यंत दुःखद आणि चिंताजनक आहे, कारण बहुतेक लोकांना हे मुळात माहितीच नसतं की त्यांची ही अवस्था एका लहानशा सवयीमुळे, एका चुकीच्या सकाळच्या आहारामुळे हळूहळू निर्माण होत आहे. उलट काही लोक तर सकाळी उठल्याक्षणी असे पदार्थ खातात जे पायांच्या स्नायूंना बळ देण्याऐवजी त्यांना अजून कमजोर करतात. म्हणूनच मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारते. तुम्ही दररोज सकाळी नकळत असे काहीतरी करताय का ज्यामुळे तुमचे पाय दिवसेंदिवस कमजोर होत चालले आहेत? आणि हे सगळं फक्त एका छोट्याशा पण घातक चुकीमुळे घडतंय का? याचे अचूक उत्तर शोधण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं फार गरजेचं आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पष्टपणे सांगणार आहे की सकाळी उठल्यावर नेमकं काय खाल्लं पाहिजे, कोणत्या पदार्थांमुळे पायांचे स्नायू वाचतात आणि त्यासोबत 5 असे अतिशय सोपे, स्वस्थ आणि प्रभावी नाश्त्याचे पर्याय सांगणार आहे, जे तुमच्या शरीराचे संतुलन सुधारतील, चालताना येणारी भीती कमी करतील आणि साठीनंतरही तुमचा आत्मविश्वास आणि नियंत्रण परत मिळवण्यास मदत करतील. आणि हो, यादीतला शेवटचा पदार्थ ऐकून तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल. तुमचे पाय रोज थोडे थोडे अशक्त होत आहेत, चालताना तोल जातो, आत्मविश्वास उरलेला नाही किंवा दुसऱ्याच्या मदतीशिवाय काहीच करता येत नाही, ही भावना तुम्हाला कायम सहन करावी लागेल असं अजिबात नाही. वय वाढलं म्हणजे कमजोरी अपरिहार्य असते असा गैरसमज समाजात पसरलेला आहे, पण तो पूर्णपणे चुकीचा आहे. चांगली बातमी म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया उलटवता येते आणि त्यासाठी तुम्हाला कोणतीही औषधं घ्यायची गरज नाही, महागडं काही विकत घ्यायचं नाही किंवा कठोर व्यायाम करायचीही आवश्यकता नाही. सगळ्याची सुरुवात होते एका छोट्याशा पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीपासून, सकाळचा पहिला आहार. हे ऐकायला अगदी साधं वाटेल, सामान्य वाटेल, पण लक्षात ठेवा, योग्य नाश्ता तुमचे पाय वाचवू शकतो, तर चुकीचा नाश्ता हळूहळू त्यांचे नुकसानही करू शकतो. आजचे आहारतज्ञ याच मुद्द्यावर सर्वाधिक काळजी व्यक्त करतात, कारण 60 नंतर बहुतेक लोक नाश्ता घाईघाईत चुकीच्या पद्धतीने करतात किंवा सरळ वगळूनच टाकतात. कोणी फक्त 1 कप कॉफी घेऊन दिवस सुरू करतं, कोणी पांढऱ्या ब्रेडसारखे पोषणमूल्य नसलेले पदार्थ खातं, तर काही जण फक्त पाणी पिऊन म्हणतात थोड्या वेळाने काहीतरी खाईन. पण याचा परिणाम काय होतो हे फार थोड्या लोकांना माहिती आहे. अशा वेळी शरीराला ऊर्जा मिळत नाही आणि ते ऊर्जेसाठी थेट तुमचे स्नायू वापरायला सुरुवात करतं. यालाच कॅटाबॉलिक अवस्था म्हणतात आणि या अवस्थेत शरीर सगळ्यात आधी पायांचे स्नायू तोडायला लागतं, कारण हेच स्नायू चालणं, उभं राहणं, तोल राखणं आणि पडण्यापासून वाचवणं यासाठी सर्वात महत्त्वाचे असतात. टफ्ट्स विद्यापीठाच्या एका अभ्यासानुसार जर वृद्ध व्यक्तींनी दररोज सकाळी योग्य पोषणमूल्य असलेला नाश्ता केला, तर अवघ्या 8 आठवड्यात त्यांना पायांमधली ताकद तब्बल 35% परत मिळू शकते. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे पदार्थ ना महाग आहेत ना दुर्मिळ. कदाचित ते तुमच्या घरात आधीपासूनच असतील, फक्त आपण त्यांचा योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने वापर करत नाही. पुढच्या काही मिनिटात मी तुम्हाला असे 5 सोपे पण अत्यंत प्रभावी नाश्त्याचे पदार्थ सांगणार आहे, जे तुमच्या पायांच्या स्नायूंना आतून बळ देतील, संतुलन सुधारतील आणि वाढत्या वयातही तुम्हाला स्वतःच्या पायांवर ठामपणे उभं राहण्याची ताकद देतील.
हे सगळे उपाय वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिद्ध झालेले आहेत. हे उपाय केवळ तात्पुरता आराम देत नाहीत, तर प्रत्यक्षात तुमचे पायांचे स्नायू टिकवून ठेवतात, त्यांची ताकद हळूहळू वाढवतात, पायात येणाऱ्या मुंग्या कमी करतात आणि चालताना व उभं राहताना शरीराचा तोल सुधारतात. या व्हिडिओच्या अगदी शेवटी मी तुम्हाला असा एक खास पण अत्यंत साधा पदार्थही सांगणार आहे, ज्याने शेकडो वृद्ध लोकांना पुन्हा स्वतःच्या पायांवर उभं राहायला मदत केली आहे. हा पदार्थ फार मोठा नाही, एखाद्या औषधासारखा नाही, तर फक्त एक छोटासा तुकडा आहे, जो फक्त सकाळी योग्य वेळी खायचा आहे. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका, कारण कदाचित आजपर्यंत तुम्हाला असं वाटत असेल की एकदा ताकद गेली की ती कधीच परत येत नाही. पण आज तुमचा हा विचार पूर्णपणे बदलू शकतो. हीच खरी परिस्थिती आहे, जी बहुतांश लोकांना वेळेवर समजत नाही. सुरुवात करण्याआधी माझी एक छोटीशी पण मनापासूनची विनंती आहे. कृपया कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुमच्या मनात काही शंका, प्रश्न किंवा अनुभव असतील तर तेही मोकळेपणाने लिहा. अशा संवादातूनच आम्हाला तुमच्यासाठी अजून उपयोगी माहिती देण्याची प्रेरणा मिळते. प्रफुल्लास किचन टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनची घंटीही ऑन करा, म्हणजे अशी उपयुक्त, जीवन बदलू शकणारी आरोग्यविषयक माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचेल. कदाचित तुम्हाला जाणवतही नसेल, पण तुमचं शरीर हळूहळू स्नायू गमवायला सुरुवात करतं आणि विशेषतः पायांमधले स्नायू सर्वात आधी कमी होतात. ही प्रक्रिया साधारणपणे 60 नंतर सुरू होते आणि प्रत्येक वर्षी लाखो वृद्ध व्यक्तींना लांब चालणं कठीण वाटू लागतं. खुर्चीतून उठताना त्रास होतो, पायांना जडपणा जाणवतो, चालताना पाय ओढल्यासारखे वाटतात आणि कधीकधी अचानक तोलही जातो. सुरुवातीला हे सगळं फारसं गंभीर वाटत नाही, पण हळूहळू काठी, वॉकर किंवा दुसऱ्याच्या मदतीशिवाय चालणं कठीण होत जातं. या सगळ्याच्या मुळाशी असतो तो एक गंभीर पण फारसा ओळखला न जाणारा आजार, सार्कोपेनिया. या आजाराची सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे स्नायू कमी होत असताना शरीर कोणताही ठळक इशारा देत नाही. ना ताप येतो, ना तीव्र वेदना होतात, ना लगेच मुंग्या येतात. ही झीज अगदी शांतपणे हळूहळू होते आणि आपल्याला कळतही नाही. एखाद्या दिवशी सकाळी उठल्यावर पाय थोडे जड वाटतात, दुसऱ्या दिवशी चालताना पाय चुकचुकतात आणि तेव्हा आपण स्वतःला समजावतो, वय वाढलंय म्हणून असंच होत असणार. कधीकधी असंही वाटायला लागतं की आता उभं राहायला हाताचा आधार लागतो, खुर्चीतून उठताना समोरचं टेबल धरावं लागतं. पण लक्षात ठेवा, हे सगळं फक्त वय वाढल्याचं नैसर्गिक लक्षण नाही. वय वाढल्यामुळे शरीर कमकुवत होणं अपरिहार्य आहे, हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. आपली खरी ताकद आपल्या पायांमध्ये असते आणि हीच ताकद जर हळूहळू कमी होत गेली तर मग आपण स्वतःलाच असहाय्य समजू लागतो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन एजिंगच्या एका अभ्यासानुसार योग्य आहार, योग्य वेळेचा नाश्ता आणि थोडीशी जागरूकता ठेवली तर ही स्नायूंची झीज केवळ थांबवता येते असं नाही, तर काही प्रमाणात उलटवता सुद्धा येते. म्हणजेच योग्य दिशेने पावलं टाकली तर पुन्हा एकदा स्वतःच्या पायांवर विश्वास ठेवून चालणं पूर्णपणे शक्य आहे. जर वेळेत काहीच केलं नाही तर 60 वर्षांवरील व्यक्ती पुढील 10 वर्षात त्यांच्या पायांमधील ताकदीपैकी तब्बल 33% ताकद गमावू शकतात. ही केवळ स्नायूंची घट नाही, तर संपूर्ण शरीराच्या क्षमतेवर होणारा गंभीर परिणाम आहे. पाय कमजोर झाले की आपोआप शरीराचा तोल बिघडू लागतो, चालणं मंदावायला लागतं, पाय ओढत चालण्याची सवय लागते, रक्तप्रवाह कमी होतो, हालचाली मर्यादित होतात, पोटाभोवती चरबी साचू लागते, हाडं ठिसूळ बनतात, झोपेची गुणवत्ता घसरते, भूक कमी होते आणि हळूहळू विसरभोळेपणाही वाढतो. पण या सगळ्यातली सर्वात त्रासदायक आणि वेदनादायक गोष्ट म्हणजे एक दिवस असं वाटायला लागतं की आपलंच शरीर आता आपली साथ देत नाही. सकाळचा वेळ इतका खास का असतो हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण आपण जेव्हा 7-8 तासांची झोप घेऊन उठतो तेव्हा शरीर पूर्णपणे उपाशी अवस्थेत असतं आणि जर त्या क्षणी योग्य अन्न मिळालं नाही तर शरीर ऊर्जेसाठी थेट तुमच्या स्नायूंवर ताव मारायला सुरुवात करतं. वृद्ध व्यक्तींमध्ये आधीच स्नायू पुन्हा तयार होण्याची गती खूपच संथ झालेली असते, त्यामुळे सकाळी काहीही न खाणं किंवा चुकीचा नाश्ता करणं यामुळे नुकसान आणखी वेगाने वाढतं. म्हणजेच दिवस सुरू होण्याआधीच तुमचे पाय आणखी थोडे कमजोर झालेले असतात आणि तुम्हाला त्याची जाणीवही होत नाही. आपल्या शरीरातील सगळ्यात मोठे, सगळ्यात शक्तिशाली आणि सगळ्यात महत्त्वाचे स्नायू पायांमध्ये असतात. हे स्नायू कमजोर होणं म्हणजे फक्त ताकद कमी होणं नाही, तर संपूर्ण शरीराचा मेटाबॉलिक बॅलन्स बिघडणं आहे. पायांमधील रक्तप्रवाह मंदावतो आणि मग एकामागून एक समस्या सुरू होतात. पायांमध्ये मुंग्या येतात, थरथर जाणवते, सुन्नपणा वाढतो, जिना चढताना किंवा चालताना असंतुलन वाटतं,
विशेष म्हणजे ही परिस्थिती अशा वृद्धांमध्येही दिसते ज्यांना मधुमेह, हृदयरोग किंवा इतर कोणताही मोठा आजार नसतो. ते बाहेरून ठीक दिसतात, पण आतून हळूहळू कमकुवत होत जातात. हालचाली कमी होतात आणि मग अगदी साध्या गोष्टींसाठीही दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची वेळ येते. पण इथेच एक अत्यंत महत्त्वाची आणि आशेची गोष्ट आहे. जर तुम्ही वेळेत लक्ष दिलं तर तुमचं शरीर स्वतःलाच बरे करण्याची क्षमता ठेवतं. तुम्ही तुमचे स्नायू पुन्हा मजबूत करू शकता, पायांची ताकद परत मिळवू शकता, चालताना येणारा तोल सुधारू शकता, पायांमधील मुंग्या आणि सुन्नपणा टाळू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवरचा ताबा टिकून ठेवू शकता. हे सगळं कोणत्याही औषधांशिवाय, कोणत्याही महागड्या उपचारांशिवाय, फक्त सकाळी योग्य वेळी योग्य अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे शक्य आहे. पुढे मी तुम्हाला अशा काही अन्नपदार्थांबद्दल सांगणार आहे जे खरं तर तुमच्या पायांचे आधारस्तंभ ठरू शकतात. अन्नशास्त्रानुसार हे पदार्थ पायांचे स्नायू मजबूत ठेवतात, रक्तप्रवाह सुधारतात आणि नाश्त्यात समाविष्ट केल्यावर तुमचं चालणं, उठणं, काम करणं आणि अगदी संपूर्ण आयुष्य जगण्याची पद्धतच बदलून टाकू शकतात. याच संदर्भात काशीनाथ काकांची कथा फार बोलकी आहे. काशीनाथ काकांचे वय 69 वर्ष आहे. ते पूर्वी बांधकाम अभियंता होते. मुंबई, कोल्हापूर, मिरज परिसरात सतत फिरणे, डोंगर चढणे, जंगलात काम करणे, स्कॅफोल्डिंगवर सहज चढउतार करणे हे सर्व ती कधीही दम न घेता करायचे. पण अलीकडे सकाळी उठल्यावर त्यांना असं वाटू लागलं की हे पाय आपलेच नाहीत. कधी गुडघ्याखालचे पाय शिशासारखे जड वाटायचे, तर कधी थरथर कापायचे. सकाळची पहिली काही पावलं चालताना ते जणू एखादी गंजलेली मशीन हलवत आहेत असा अनुभव यायचा. प्रत्येक पाऊल जड, अस्थिर आणि भीती देणारं. एक दिवस सकाळी वर्तमानपत्र घ्यायला पोर्चमध्ये जाताना त्यांचा पाय पायरीला अडकला आणि ते थोडेसे घसरले. फार मोठी दुखापत झाली नाही, पण त्या क्षणाने त्यांना आतून हादरवून टाकलं. घसरल्यामुळे नाही, तर आपण काहीतरी महत्त्वाचं गमावत चाललो आहोत ही जाणीव त्यांना अस्वस्थ करून गेली. कधी काही पायांची ताकद आपोआप एकून राहते असं त्यांना वाटायचं, पण आता ती हातातून निसटत चालली होती. त्यांची बायकोही हे बदल लक्षात घेऊ लागली. चालणं संथ झालं होतं, तोल बिघडायचा, सोफ्यावरून उठताना दोन्ही हात गुडघ्यावर दाबून उभं राहावं लागायचं. जे काशीनाथ काका आधी सकाळच्या फेरफटक्यावर उत्साहाने जायचे ते आता बाहेर पडणं टाळू लागले होते. शेवटी एक दिवस त्यांनी कबूल केलं की रात्री पायात वारंवार गोळे येतात. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना ना मधुमेह, ना संधिवात, ना कुठलाही मोठा आजार. डॉक्टरांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की ही वयानंतरची ती अवस्था आहे जिथे शरीराची झीज गुपचूप पण वेगाने सुरू होते आणि सर्वात जास्त झीज होते पायांच्या स्नायूंमध्ये. हेच स्नायू चालायला, उभं राहायला, घरात फिरायला आणि स्वतंत्र आयुष्य जगायला आधार देतात. त्या घसरल्यानंतर काशीनाथ काकांनी ठरवलं की आता वेळ आलीये काहीतरी बदलण्याची. त्यांनी पोषण तज्ज्ञाची चर्चा केली, लेख वाचले, व्हिडिओ पाहिले आणि त्यांना कळलं की झोपेच्या वेळी शरीर कॅटाबॉलिक स्थितीत जातं. वय वाढल्यावर हॉर्मोन्स आणि शरीराची चयापचय क्रिया बदलते आणि जर सकाळी योग्य पोषण मिळालं नाही तर शरीर ऊर्जा तयार करण्यासाठी स्वतःचे स्नायू तोडायला लागतं. वय वाढत गेल्यावर स्नायू दुरुस्त होण्याची गती आपोआप कमी होत जाते आणि जर सकाळी शरीराला योग्य प्रमाणात प्रथिनं मिळाली नाहीत तर त्याचा सर्वात मोठा फटका थेट पायांमधील स्नायूंवर बसतो. अशा वेळी स्नायूंची झीज थांबत नाही, उलट ती अधिक वेगाने वाढते. म्हणूनच सकाळचा पहिला आहार हा केवळ पोट भरण्यासाठी नसून स्नायू वाचवण्यासाठी अत्यंत निर्णायक असतो. याच संदर्भात ग्रीक दही हा एक अत्यंत प्रभावी आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला पर्याय मानला जातो. ग्रीक दहीच्या साधारण 170 ग्रामच्या एका वाटीत जवळपास 17 ग्राम उच्च प्रतीची प्रथिनं असतात. यासोबतच त्यात ल्युसीन नावाचे एक महत्त्वाचे अमिनो ॲसिड असतं जे थेट नवीन स्नायू तयार करण्याची प्रक्रिया सुरू करतं, विशेषतः पायांमधील स्नायूंमध्ये. याचबरोबर ग्रीक दहीत मुबलक प्रमाणात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असतं जे हाडांना बळकट करतात आणि पायांमधील हालचाल अधिक सुलभ करतात. त्यामुळे चालताना तोल राखणं सोपं होतं आणि पडण्याचा धोका कमी होतो. ग्रीक दह्यातील प्रोबायोटिक्स पचनसंस्था सुधारतात, शरीरातील आतली लपलेली सूज कमी करतात आणि याचा थेट फायदा पायांमधील रक्तप्रवाहावर होतो. रक्तप्रवाह सुरळीत राहिला तर स्नायूंना पोषण नीट मिळतं आणि त्यांची झीज थांबवणं शक्य होतं. नेदरलँडमधील मास्त्रिच विद्यापीठाच्या एका महत्त्वाच्या अभ्यासात असं आढळून आलं की ज्येष्ठ व्यक्तींनी जर दररोज साधारण 20 ग्रॅम कॅसिन प्रोटीन घेतलं आणि त्यासोबत थोडीशी हालचाल केली तर केवळ 6 आठवड्यात पायाची ताकद लक्षणीयरित्या परत आली. याच गटात रात्री येणारे गोळे कमी झाले, चालणं अधिक स्थिर झालं आणि उभं राहताना आत्मविश्वास वाढलेला दिसून आला. मात्र हेही लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की ग्रीक दही सगळ्यांना सहज पचेलच असं नाही.
ज्यांना लॅक्टोजची अडचण आहे, पोट फुगतं, गॅस किंवा अपचनाचा त्रास होतो, त्यांनी लॅक्टोज फ्री दही वापरावं किंवा शेळी किंवा मेंढीच्या दुधापासून बनवलेले दही निवडावे, कारण ते अधिक हलके आणि पचायला सोपे असतात. इथे एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. साखर घातलेलं किंवा फ्लेवर असलेलं दही शक्यतो टाळा, कारण अशा दह्यामुळे शरीरात सूज वाढते, स्नायू दुरुस्तीची प्रक्रिया मंदावते आणि रक्तातील साखर झपाट्याने वाढते, ज्याचा थेट परिणाम पायांच्या स्नायूंवर होतो. ग्रीक दही झोपेतून उठल्यानंतर 1 तासाच्या आत किंवा हलकी हालचाल केल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत खाल्लं तर त्याचा सर्वाधिक फायदा मिळतो. चव वाढवण्यासाठी आणि पोषण अधिक समृद्ध करण्यासाठी त्यात साखर नसलेल्या बेरी, थोडीशी दालचिनी पूड किंवा चिया बिया घालू शकता. अशा प्रकारे घेतलेलं ग्रीक दही तुम्हाला दिवसाची सुरुवात अधिक ऊर्जेने, स्थिरपणे आणि आत्मविश्वासाने करण्यास मदत करतं. आता येतो 5वा आणि अत्यंत प्रभावी नाश्त्याचा पदार्थ, पॅनमध्ये हलकासा परतलेला साल्मन मासा. जर तुम्हाला साठीनंतर पायांच्या ताकदीसाठी खरोखर काहीतरी विशेष करायचे असेल तर आठवड्यातून किमान 2दा नाश्त्यात साल्मन किंवा इतर फॅटी फिश जसे की सुरमई किंवा बांगडा खाणं फारच फायदेशीर ठरतं. या माशांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स भरपूर प्रमाणात असतात, विशेषतः EPA आणि DHA, जे स्नायूंमधील सूज कमी करतात, शरीरात इन्सुलिनचा प्रभाव वाढवतात आणि प्रथिनांचं शोषण अधिक कार्यक्षम करतात. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे वयस्कर व्यक्तींमध्ये पायांची ताकद पुन्हा वाढू लागते, स्नायूंची झीज मंदावते आणि संपूर्ण शरीर अधिक सुदृढ होतं. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार ज्यांनी आठवड्यातून 2दा फॅटी फिश खाल्ले त्यांचे स्नायू टिकवण्याचे प्रमाण तब्बल 27% अधिक होतं, तुलनेत जे लोक मासे किंवा मांस खात नव्हते. याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे फिश खाणाऱ्या गटात चालण्याची ताकद, संतुलन आणि पायांच्या कमजोरीमुळे पडण्याचा धोका सुमारे 36% कमी झालेला आढळला. हे असं कसं घडतं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. शरीरात सतत असलेली हलकी पण दीर्घकाळ टिकणारी सूज ही एक शांतपणे नुकसान करणारी प्रक्रिया असते. ही सूज खास करून पायांमधील स्नायू कमजोर करत राहते. ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स ही सूज कमी करण्यात अत्यंत प्रभावी ठरतात. साल्मन केवळ प्रथिनांचा उत्तम स्रोत नाही, तर 100 ग्रॅम शिजवलेल्या साल्मनमध्ये सुमारे 20 ग्रॅम प्रथिनं असतात. तसेच व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D देखील मुबलक प्रमाणात असतात. हे घटक मेंदू आणि स्नायूमध्ये योग्य समन्वय राखण्यासाठी अत्यावश्यक आहेत. चालताना होणारी हालचाल, शरीराचा तोल आणि प्रतिक्रिया देण्याचा वेग या सगळ्या गोष्टी यावरच अवलंबून असतात. साल्मन बनवणंही अगदी सोपं आहे. ताज्या साल्मनच्या तुकड्याला दोन्ही बाजूंनी 3 ते 4 मिनिटे एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलमध्ये हलकं फ्राय करा. त्यासोबत भाजलेली रताळी, वाफवलेल्या भाज्या किंवा थोड्याशा अवोकाडोच्या स्लाइस घेतल्या तर तुम्हाला प्रथिनं, चांगली चरबी आणि खनिजांनी भरलेला परिपूर्ण नाश्ता मिळतो. जर सकाळी मासे शिजवायला वेळ नसेल तर साखर नसलेला स्मोक्ड सॅल्मन वापरू शकता किंवा चांगल्या दर्जाचं फिश ऑइल सप्लिमेंट घेऊ शकता. मात्र बहुतांश तज्ज्ञांचं मत असं आहे की नैसर्गिक अन्नातून मिळालेली पोषण द्रव्ये ही सप्लिमेंटपेक्षा नेहमीच अधिक प्रभावी आणि सुरक्षित असतात, कारण खऱ्या अन्नाचा फायदा शरीरावर दीर्घकाळ टिकणारा असतो, जे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिद्ध झालंय. ते आज मी तुम्हाला सांगणार आहे, कारण हे उपाय तुमच्या पायांचे स्नायू टिकवून ठेवतात, ताकद वाढवतात, पायात येणाऱ्या मुंग्या कमी करतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरीराचा तोल सुधारतात. या व्हिडिओच्या शेवटी मी असा एक खास आणि साधा पदार्थही सांगणार आहे ज्याने शेकडो वृद्ध लोकांना पुन्हा चालतं फिरतं केलंय. हा एक छोटासा तुकडा आहे जो फक्त सकाळी खायचा असतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आजपर्यंत तुम्हाला असं वाटत असेल की एकदा ताकद गेली की ती परत येत नाही, पण आज हा तुमचा गैरसमज पूर्णपणे बदलू शकतो. ही एक खरी आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली परिस्थिती. कदाचित तुम्हाला जाणवतही नसेल, पण तुमचं शरीर हळूहळू स्नायू गमवायला लागतं, विशेषतः पायांमधले स्नायू, आणि ही प्रक्रिया साधारण 60 नंतर अधिक वेगाने सुरू होते. दरवर्षी लाखो वृद्ध व्यक्तींना लांब चालणं कठीण वाटू लागतं. खुर्चीतून उठताना त्रास होतो, चालताना पाय ओढले जातात आणि मग काठी, वॉकर किंवा दुसऱ्याच्या मदतीची गरज भासते. या सगळ्याच्या मुळाशी एक शांतपणे वाढणारा आजार असतो, ज्याला सार्कोपेनिया म्हणतात. या आजाराची सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे स्नायू झिजत असताना कोणताही मोठा त्रास होत नाही. ना ताप येतो, ना वेदना होतात, ना लगेच मुंग्या येतात. ही झीज हळूहळू आणि शांतपणे होत राहते आणि आपल्याला कळतही नाही. एखाद्या दिवशी सकाळी उठल्यावर पाय थोडे जड वाटतात, दुसऱ्या दिवशी चालताना थोडं अडखळायला लागतं आणि मग आपण स्वतःलाच म्हणतो की वय वाढलंय म्हणून असं होतंय. पण सत्य हे आहे की हे फक्त वयाचं लक्षण नाही.
वय वाढलं म्हणजे शरीर कमजोरच होणार असं नाही, कारण आपली खरी ताकद पायांमध्ये असते आणि योग्य पोषण दिलं तर ही ताकद पुन्हा जागी होऊ शकते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन एजिंगच्या अभ्यासानुसार वाढत्या वयात स्नायू दुरुस्त होण्याची गती कमी होते आणि जर सकाळी शरीराला योग्य प्रमाणात प्रथिनं मिळाली नाहीत तर पायांतील स्नायूंवर त्याचा जास्त परिणाम होतो. यासाठी ग्रीक दही हा एक अत्यंत प्रभावी पर्याय आहे. ग्रीक दह्याच्या सुमारे 170 ग्रामच्या एका वाटीत जवळपास 17 ग्राम प्रथिनं असतात. त्यासोबत ल्युसीन नावाचे महत्त्वाचे अमिनो ॲसिड असतं, जे नवीन स्नायू तयार होण्याची प्रक्रिया सुरू करतं. ग्रीक दह्यात भरपूर कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असतं, जे हाडं मजबूत करतात आणि पायांची हालचाल सुलभ करतात. त्यामुळे चालताना तोल राखणं अधिक सोपं होतं. त्यातील प्रोबायोटिक्स पचन सुधारतात आणि शरीरातील लपलेली सूज कमी करतात, जी पायांतील रक्तप्रवाहासाठी खूप महत्त्वाची असते. नेदरलँडच्या मास्ट्रिच विद्यापीठाच्या अभ्यासात असं आढळून आलं की ज्येष्ठ नागरिकांनी दररोज 20 ग्रॅम कॅसिन प्रथिनं घेतली आणि थोडी हालचाल केली तर केवळ 6 आठवड्यात पायांची ताकद लक्षणीयरित्या सुधारली. पण ग्रीक दही सगळ्यांना सहन होतं असं नाही. ज्यांना लॅक्टोजची अडचण आहे त्यांनी लॅक्टोज फ्री दही किंवा शेळी अथवा मेंढीच्या दुधापासून बनवलेले पर्याय वापरावेत. साखर घातलेलं फ्लेवर दही टाळा, कारण ते सूज वाढवतं आणि स्नायू दुरुस्तीची प्रक्रिया मंदावते. ग्रीक दही सकाळी उठल्यानंतर 1 तासाच्या आत किंवा हलक्या हालचालीनंतर अर्ध्या तासात खाल्लं तर त्याचा सर्वाधिक फायदा होतो. यानंतर तुम्हाला सांगते 5वा आणि अत्यंत प्रभावी नाश्त्याचा पदार्थ म्हणजे पॅनमध्ये परतलेला साल्मन मासा. साठीनंतर पायांची ताकद टिकवायची असेल तर आठवड्यातून 2दा फॅटी फिश खाणं खूप फायदेशीर ठरतं. साल्मन, सुरमई किंवा बांगड्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स भरपूर असतात, जे स्नायूंमधली ताकद आणि आरोग्यासाठी विशेष नाश्ता. हे पदार्थ शरीरातील सूज कमी करतात, इन्सुलिनचा प्रभाव वाढवतात आणि प्रथिनांचे शोषण अधिक चांगलं करतात. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार आठवड्यातून 2दा फॅटी फिश खाणाऱ्या लोकांमध्ये स्नायू टिकवण्याचे प्रमाण तब्बल 27% जास्त होतं आणि पडण्याचा धोका सुमारे 36% कमी झालेला आढळला. सॅल्मनच्या 100 ग्रॅममध्ये सुमारे 20 ग्रॅम प्रथिनं, व्हिटॅमिन B12 आणि डी असतात, जे मेंदू आणि स्नायू यांचा समन्वय सुधारतात. आता शेवटी आपण पाहूया एक अतिशय साधा पण जबरदस्त परिणाम देणारा पदार्थ, वाफवलेले रताळे. रताळे कोणतेही महागडे सुपरफूड नाहीत, पण ते आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणारा खजिना आहे. वाफवलेल्या रताळ्यावर थोडंसं नैसर्गिक सेल्टिक सॉल्ट शिंपडून खाल्लं तर शरीराला सकाळी नवीन ऊर्जा मिळते. स्नायूंमध्ये ग्लायकोजन साठवणूक सुधारते आणि पायांमधील जडपणा, मुंग्या आणि थकवा कमी होतो. रताळ्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, मँगनीज आणि विटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात, जे रक्तप्रवाह सुधारतात, नसांचे सिग्नल मजबूत करतात आणि इलेक्ट्रोलाइटचा समतोल राखतात. सेल्टिक सॉल्ट हे प्रोसेस्ड मिठासारखं नसून नैसर्गिक खनिजांनी भरलेलं असतं, जे स्नायूंना योग्य आकुंचन आणि सैलपणा देतं. सॅल्मन बनवणंही अगदी सोपं आहे. ताज्या सॅल्मनच्या तुकड्याला दोन्ही बाजूंनी 3 ते 4 मिनिटे एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलमध्ये हलकं फ्राय करा. त्यासोबत भाजलेली रताळी, वाफवलेल्या भाज्या किंवा थोड्याशा ॲव्होकाडोच्या स्लाइस घेतल्या तर तुम्हाला प्रथिनं, चांगली चरबी आणि खनिजांनी भरलेला परिपूर्ण नाश्ता मिळतो. जर सकाळी मासे शिजवायला वेळ नसेल तर साखर नसलेलं स्मोक्ड सॅल्मन वापरू शकता किंवा चांगल्या दर्जाचं फिश ऑइल सप्लिमेंट घेऊ शकता. मात्र बहुतांश तज्ज्ञांचे मत असं आहे की नैसर्गिक अन्नातून मिळालेली पोषणद्रव्य ही सप्लिमेंटपेक्षा नेहमीच अधिक प्रभावी आणि सुरक्षित असतात, कारण खऱ्या अन्नाचा फायदा शरीरावर दीर्घकाळ टिकणारा असतो. जे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिद्ध झालं आहे तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे, कारण हे उपाय तुमच्या पायांचे स्नायू टिकवून ठेवतात, ताकद वाढवतात, पायात येणाऱ्या मुंग्या कमी करतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीराचा तोल सुधारतात. या व्हिडिओच्या शेवटी मी असा एक खास आणि साधा पदार्थही सांगणार आहे, ज्याने शेकडो वृद्ध लोकांना पुन्हा चालतं फिरतं केलं आहे. हा एक छोटासा तुकडा आहे जो फक्त सकाळी खायचा असतो, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आजपर्यंत तुम्हाला असं वाटत असेल की एकदा ताकद गेली की ती परत येत नाही, पण आज हा तुमचा गैरसमज पूर्णपणे बदलू शकतो. ही आहे खरी आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली परिस्थिती. कदाचित तुम्हाला जाणवतही नसेल, पण तुमचं शरीर हळूहळू स्नायू गमवायला लागतं, विशेषतः पायांमधले स्नायू, आणि ही प्रक्रिया साधारण 60 नंतर अधिक वेगाने सुरू होते. दरवर्षी लाखो वृद्ध व्यक्तींना लांब चालणं कठीण वाटू लागतं, खुर्चीतून उठताना त्रास होतो, चालताना पाय ओढले जातात आणि मग काठी, वॉकर किंवा दुसऱ्याच्या मदतीची गरज भासते. या सगळ्याच्या मुळाशी एक शांतपणे वाढणारा आजार असतो, ज्याला सार्कोपेनिया म्हणतात. या आजाराची सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे स्नायू झिजत असताना कोणताही मोठा त्रास होत नाही, ना ताप येतो, ना वेदना होतात, ना लगेच मुंग्या येतात. ही झीज हळूहळू आणि शांतपणे होत राहते आणि आपल्याला कळतही नाही.
एखाद्या दिवशी सकाळी उठल्यावर पाय थोडे जड वाटतात, दुसऱ्या दिवशी चालताना थोडं अडखळायला लागतं आणि मग आपण स्वतःलाच म्हणतो की वय वाढलंय म्हणून असं होतंय. पण सत्य हे आहे की हे फक्त वयाचे लक्षण नाही. वय वाढलं म्हणजे शरीर कमजोरच होणार असं नाही, कारण आपली खरी ताकद पायांमध्ये असते आणि योग्य पोषण दिलं तर ही ताकद पुन्हा जागी होऊ शकते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन एजिंगच्या अभ्यासानुसार वाढत्या वयात स्नायू दुरुस्त होण्याची गती कमी होते आणि जर सकाळी शरीराला योग्य प्रमाणात प्रथिनं मिळाली नाहीत तर पायातील स्नायूंवर त्याचा जास्त परिणाम होतो. यासाठी ग्रीक दही हा एक अत्यंत प्रभावी पर्याय आहे. ग्रीक दह्याच्या सुमारे 170 ग्रॅमच्या एका वाटीत जवळपास 17 ग्रॅम प्रथिनं असतात. त्यासोबत ल्युसीन नावाचं महत्त्वाचं अमिनो ॲसिड असतं, जे नवीन स्नायू तयार होण्याची प्रक्रिया सुरू करतं. ग्रीक दह्यात भरपूर कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असतं, जे हाडं मजबूत करतात आणि पायांची हालचाल सुलभ करतात. त्यामुळे चालताना तोल राखणं अधिक सोपं होतं. त्यातील प्रोबायोटिक्स पचन सुधारतात आणि शरीरातील लपलेली सूज कमी करतात, जी पायांतील रक्तप्रवाहासाठी खूप महत्त्वाची असते. नेदरलँडच्या मास्त्रिच विद्यापीठाच्या अभ्यासात असं आढळून आलं की ज्येष्ठ नागरिकांनी दररोज 20 ग्राम केसिन प्रथिनं घेतली आणि थोडी हालचाल केली तर केवळ 6 आठवड्यात पायांची ताकद लक्षणीयरित्या सुधारली. पण ग्रीक दही सगळ्यांना सहन होतं असं नाही. ज्यांना लॅक्टोजची अडचण आहे त्यांनी लॅक्टोज फ्री दही किंवा शेळी अथवा मेंढीच्या दुधापासून बनवलेले पर्याय वापरावेत. साखर घातलेलं फ्लेवर दही टाळा, कारण ते सूज वाढवतं आणि स्नायू दुरुस्तीची प्रक्रिया मंदावते. ग्रीक दही सकाळी उठल्यानंतर 1 तासाच्या आत किंवा हलक्या हालचालीनंतर अर्ध्या तासात खाल्लं तर त्याचा सर्वाधिक फायदा होतो. यानंतर तुम्हाला सांगते 5वा आणि अत्यंत प्रभावी नाश्त्याचा पदार्थ म्हणजे पॅनमध्ये परतलेला साल्मन मासा. साठीवांतर पायांची ताकद टेकवायची असेल तर आठवड्यातून 2दा फॅटी फिश खाणं खूप फायदेशीर ठरतं. साल्मन, सुरमई किंवा बांगड्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स भरपूर असतात, जे स्नायूंमधील सूज कमी करतात, इन्सुलिनचा प्रभाव वाढवतात आणि प्रथिनांचं शोषण अधिक चांगलं करतात. संशोधनानुसार यामुळे पडण्याचा धोका 36% कमी होतो. साल्मनमधील व्हिटॅमिन B12 आणि डी मेंदू व स्नायूंचा समन्वय सुधारतात. आता पाहूया वाफवलेले रताळे आणि त्यावर थोडे नैसर्गिक खनिज मीठ. जर तुम्ही दररोज फक्त 1 आठवडा हा साधा नाश्ता केला तर पाय हलके वाटू लागतील, उभं राहणं अधिक स्थिर होईल आणि चालण्यात आत्मविश्वास येईल. वय कितीही असो, स्वतःच्या पायांवर स्वतंत्रपणे चालता येणं हीच खरी संपत्ती आहे आणि ती टिकवण्यासाठी योग्य सकाळची दिनचर्या आणि पोषण अत्यंत गरजेचं आहे. पायांची ही ताकद फक्त 1-2 दिवस टिकवणं नव्हे, तर दिवसागणिक जपणं आणि हळूहळू परत मिळवणं हेच खरं आरोग्याचं काम असतं. अनेकदा वृद्ध व्यक्तींना वाटतं की वय वाढलं की पाय कमजोर होणारच, तोल जाणारच. पण सत्य तसं नाही. जर काही सोप्या पण शास्त्रीयदृष्ट्या योग्य सकाळच्या सवयी अंगीकारल्या तर पायांचे आरोग्य, शरीराचा तोल आणि चालताना येणारा आत्मविश्वास यात आश्चर्यकारक बदल होऊ शकतो. याची सुरुवात अगदी झोपेतून उठल्याच्या पहिल्या 5 मिनिटांतच होते. पहिली सवय म्हणजे 1 ग्लास कोमट पाणी घेणे. या पाण्यात अर्धा चमचा नैसर्गिक खनिज मीठ, सेल्टिक किंवा हिमालयन मीठ घातल्यास त्याचा परिणाम थेट पायांवर होतो. सुमारे 250 मिली कोमट पाण्यात मीठ मिसळून ते हळूहळू प्यायल्याने रक्तप्रवाह सुधारतो आणि रात्रीचे झटके कमी होतात. दुसरी सवय म्हणजे 3 मिनिटांचा साधा संतुलन व्यायाम. जिमची गरज नाही. एका जागी उभं राहून 1 पाय जमिनीपासून 2-4 इंच उचलून 10 सेकंद तसेच ठेवा. असे दोन्ही पायांनी 5 वेळा करा. यामुळे तोल राखण्याची क्षमता सुधारते. तिसरी सवय म्हणजे झोपेतून अचानक उडी मारून उठू नये. आधी सावकाश बसा, मनगट आणि पायाचे पंजे हलवा, मगच उठा. यामुळे रक्तप्रवाह व्यवस्थित सुरू होतो. चौथी सवय म्हणजे सकाळचा सौम्य सूर्यप्रकाश. दररोज 5 मिनिटे उन्हात उभे राहिल्याने व्हिटॅमिन डी तयार होते, जे हाडं मजबूत करते. 5वी सवय म्हणजे झोपेतून उठल्यावर फार वेळ उपाशी न राहणे. शरीर कॅटाबॉलिक स्थितीत जाण्यापूर्वी अर्ध रताळं किंवा पौष्टिक काहीतरी खावे. जर तुम्ही या 5 सवयी आणि नाश्त्याचे उपाय सातत्याने अंमलात आणले तर दररोज तुमचे पाय बळकट होत जातील. आज तुम्ही जे शिकलात ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिद्ध झालेले उपाय आहेत. वाफवलेले रताळे आणि खनिज मीठ यांचा नाश्ता केवळ पोट भरत नाही, तर स्नायू आणि मज्जासंस्थेला बळकटी देतो. आता तुम्हाला संपूर्ण लेग रिकव्हरी प्लॅन माहीत आहे. उद्यापासून सुरुवात करण्याची संधी तुमच्याकडे आहे. यासाठी जिम किंवा महागड्या साधनांची गरज नाही, फक्त एक ठाम निर्णय घ्यायचा आहे. आता मला तुमचे उत्तर हवे आहे. उद्या सकाळी पाय सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही कोणता पदार्थ निवडाल? तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा.
हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, अर्चना कथा मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे पाय सुरक्षित ठेवा, कारण जोपर्यंत तुम्ही ताकदीने चालत आहात तोपर्यंत तुम्ही खऱ्या अर्थाने आयुष्य जगत आहात. धन्यवाद.